गाईज स्क्रीनवरती काही सेंटेन्स आहेत जसं की काय करू, कुठे जाऊ, आता मी कोणाला विचारू, किती वाजता येऊ किंवा सामान कुठून खरेदी करू. ही जी सगळी सेंटेन्स आहेत ती आपण डेली यूजमध्ये नेहमी बोलत असतो. पण बोलताना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की ही सेंटेन्स बनवायची तरी कशी, कारण टेन्स तर आपण शिकलेलो असतो. पण या सेंटेन्समध्ये टेन्स ओळखायचा कसा, कारण आपण ज्या प्रकारे टेन्स ओळखतो म्हणजे जसं की मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी ता, ती, ते आणि आहे आलं तर समजायचं की प्रेझेंटचे सेंटेन्स आहे किंवा होते आलं तर समजायचं की पास्टचे सेंटेन्स आहेत. अशा प्रकारचे आपण ट्रिकचा तिथे यूज करतो. पण ही जी सेंटेन्स आहेत ही सेंटेन्स बनवताना किंवा बोलताना आपल्याला एक्झॅक्टली समजत नाही की इथे कोणता टेन्स यूज करायचा. आणि गाई जिथे तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल प्रत्येक सेंटेन्सच्या शेवटी करू, जाऊ, विचारू, येऊ अशा प्रकारचं उच्चार आलेला आहे. किंवा इथेच तुम्ही करायचं, जायचं, यायचं असं सुद्धा इथे उच्चार असू शकतं. ही जी सगळी सेंटेन्स आहेत ही सगळी सेंटेन्स आपल्याला बोलण्यासाठी दोन स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल दोन स्ट्रक्चरचा का, कारण गाईज खूप वेळा असं होतं की खूप सारी सेंटेन्स इंग्लिश स्पीकिंगमध्ये वेगळ्या प्रकारे बोलली जातात आणि ग्रॅमॅटिकली ती वेगळ्या प्रकारे लिहिली जातात. म्हणूनच आपण इथे ही सेंटेन्स दोन प्रकारे बनवणार आहोत आणि दोन फॉर्म्युलेसुद्धा आपण याचे शिकणार आहोत. गाईज पहिला फॉर्म्युला बघा, वॉट प्लस टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. हे जे फॉर्म्युला आहे हे फक्त तुम्हाला कधी यूज करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही स्पोकन इंग्लिशमध्ये सेंटेन्स बोलता त्यावेळेस या फॉर्म्युलाने तुम्ही सेंटेन्स बनवून बोलू शकता. इथे तुम्हाला सब्जेक्टची गरज पडत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स बोलायचं असतं किंवा लिहायचं असतं अशा वेळेस मात्र तुम्हाला या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. फॉर्म्युला कोणता राहील, वॉट प्लस शुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. ही सेंटेन्स तुम्हाला कशी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स असणार आहेत. बरोबर. आपण नॉर्मली जेव्हा बोलतो त्यावेळेस तिथे आपण सब्जेक्ट मेन्शन करतो. पण ही जी सेंटेन्स आहेत जो की फर्स्ट फॉर्म्युला आहे वॉट प्लस टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म, यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट मेन्शन करण्याची गरज नाही. कारण समोरच्याला म्हणजेच जेव्हा तुम्ही हे सेंटेन्स बोलतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला बरोबर कळतं की तुम्ही कोणाला उद्देशून ही सेंटेन्स बोलत आहात. या सेंटेन्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट यूज करण्याची गरज नाही. क्लिअर. आणि जे सेकंड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण शुड प्लस सब्जेक्ट घेतला आहे. इथे तुम्हाला शुड प्लस सब्जेक्ट घेतला आहे. अशी सेंटेन्समध्ये तुम्ही कोणाला तरी सल्ला विचारत असता. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कुठे जाऊ, म्हणजे तुम्ही त्याला कुठे जाण्यासाठी तुम्ही काय करताय, त्याला ॲडवाईज विचारत आहात. म्हणून आपण इथे शुडचा यूज केलेला आहे आणि शुडसोबत नेहमी सब्जेक्टचा यूज करावा लागतो. म्हणून इथे सब्जेक्ट मॅन्डेटरी आहे. क्लिअर झालं इथे. आता आपण याची एक्झाम्पल बघूया. मी काय खाऊ. आता हे जे सेंटेन्स आहे खूप इझी आहे. आपण नेहमी डेली यूजमध्ये हे सेंटेन्स बोलतो. पहिल्या फॉर्म्युल्यावाईज हे सेंटेन्स बनवायचं आहे. ॲज इट इज फॉर्म्युल्यावाईज तुम्हाला बनवायचं आहे. वॉट टू ईट. वॉट टू ईट आणि ईट हे आपलं वर्ब आहे म्हणून ईटचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. ॲज इट इज ईटच घेतला आपण. वॉट टू ईट हे जे सेंटेन्स आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये नॉर्मली कुठेही बोलू शकता. पण जर तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स बोलायचं असेल जसं की ऑफिसमध्ये वगैरे किंवा लिहायचं असेल मेलमध्ये वगैरे, सेकंड फॉर्म्युल्यावाईज सेंटेन्स बनवायचा आहे. बनवा मग. व्हॉट शुड आय ईट. व्हॉट शुड आय ईट. दोन सेंटेन्समध्ये फरक एवढाच आहे. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सब्जेक्टचा यूज करण्याची गरज नाही कारण समोरच्याला कळतं. आणि सेकंड स्ट्रक्चरमध्ये आपण काय करत आहोत, शुड म्हणजे आपण इथे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स बोलत आहोत म्हणून इथे आपण शुड घेतला आहे आणि शुडसोबत नेहमी सब्जेक्टचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं. मी पार्टीसाठी काय घालू. सिंपल. फर्स्ट स्ट्रक्चर व्हॉट टू वेअर फॉर पार्टी. व्हॉट टू वेअर फॉर पार्टी. वेअर हे काय आहे, फर्स्ट फॉर्म आहे. आपण ॲज इट इज लिहिलं. इथे फक्त एक्स्ट्रा काय आला आहे, फॉर पार्टी. आता इथे एक लक्षात ठेवा,
जेव्हाही कधी अशा सेंटेन्समध्ये पुढे काहीतरी अजून काही सेंटेन्स असतं, ते सेंटेन्स तुम्हाला सिम्पली वर्बच्या नंतर पुट करायचं आहे. क्लिअर? आता हेच सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं बोलणार तुम्ही? व्हॉट शूड आय वेअर फॉर द पार्टी? व्हॉट शूड आय वेअर फॉर द पार्टी? आता तुम्ही बरेच जण म्हणाल की मॅम मराठीच्या सेंटेन्समध्ये मी हा सब्जेक्ट म्हणजेच मी हा सब्जेक्ट तर आलेला आहे, पण तुम्ही फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये व्हॉट टू वेअर फॉर द पार्टी असं लिहिलं आहे. गाईज, जरी सब्जेक्ट आला तरी तुम्हाला पहिल्या स्ट्रक्चर वाईज तुम्हाला तिथे सब्जेक्ट मेन्शन करण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथे आपण सब्जेक्टचा विचार करत नव्हत. बरोबर समोरच्याला कळतं, बोलणाऱ्या म्हणजे जो ऐकतो त्याला बरोबर सब्जेक्ट कळतं की बाबा कोण आहे. क्लिअर झालं? जेवणासाठी काय बनवू? आता या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट लिहिलेलाच नाही आहे, तर आपण फर्स्ट स्ट्रक्चर वाईज आपण इझिली बनवू शकतो. व्हॉट टू कुक फॉर डिनर? व्हॉट टू कुक फॉर डिनर. आता सेकंड स्ट्रक्चर वाईज बघा. व्हॉट शूड आय कुक फॉर डिनर? व्हॉट शूड आय कुक फॉर डिनर. आता तुम्ही म्हणाल मॅम या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट मेन्शन केलेलंच नाही आहे, तर सेकंड सेंटेन्समध्ये आय कुठून आलं? गाईज, जेव्हा एखाद्या सेंटेन्समध्ये अशा सेंटेन्समध्ये जेव्हा तुम्ही सब्जेक्ट मेन्शन करत नाही, तिथं अज्यूम केलं जातं की तिथला जो सब्जेक्ट आहे तो नेहमी आय आहे. कारण आपण काय करतो, आपल्याबद्दलच अशी सेंटेन्स बोलत असतो, म्हणून इथे जोही सब्जेक्ट आहे तो अज्यूम करायचा आहे. जर तिथे सब्जेक्ट नसेल तर आय हा सब्जेक्ट अज्यूम करायचा आहे. क्लिअर? जर समजा हे सेंटेन्स जर अनेकवचनी जर प्लुरल असेल तर तिथे तुम्हाला सब्जेक्ट वी हा अज्यूम करायचा आहे. क्लिअर? तेही सेंटेन्स आपण बघणार आहोत. काय बोलू किंवा काय बोलायचं? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं या सेंटेन्समध्ये करू, जाऊ, येऊ किंवा करायचं, खायचं, प्यायचं असंच येणार आहे. असं सेंटेन्स असेल याच्यामध्ये सब्जेक्ट नाही. आता तुम्हाला मी सांगितलं आहे, जर सब्जेक्ट नसेल तर सब्जेक्ट आय हा तुम्हाला अज्यूम करायचा आहे एकवचनीमध्ये, आणि जर सेंटेन्स अनेकवचनीचा सेन्स येत असेल तर तुम्हाला वी हा सब्जेक्ट अज्यूम करायचा आहे. फर्स्ट फॉर्म्युला वाईज सेंटेन्स बघा. व्हॉट टू से? व्हॉट टू से. आणि हेच सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. व्हॉट शूड आय से? व्हॉट शूड आय? मी काय आणू? व्हॉट टू बाय? व्हॉट टू बाय. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट. व्हॉट शूड आय बाय? व्हॉट शूड आय बाय. हे तुम्हाला आता क्लिअर झालं. क्लिअर? आता हे सेंटेन्स बघा गाईज. कुठे सही करू? आपण जनरली असं सेंटेन्स बोलतो, कुठे सही करू. आता इथे आपण आतापर्यंत काय, मी काय करू, काय खाऊ, काय पिऊ हे बघत होतो, पण आता इथे कुठे आला आहे. सिम्पली तुम्हाला जे आपले स्ट्रक्चर आहे जिथे आपण व्हॉट लिहिलं आहे तिथे तुम्हाला वेअर लिहायचं आहे. कारण इंग्लिशमध्ये कुठेसाठी आपण वेअरचा यूज करतो. बाकी सेंटेन्स ॲज इट इज असणार आहे. बनवा मग सेंटेन्स. वेअर टू साइन. फर्स्ट जर तुम्ही सिम्पली बोलत असाल, कॅज्युअली बोलत असाल तर बनवायचं आहे तुम्हाला वेअर टू साइन. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट. वेअर शूड आय साइन? वेअर शूड आय साइन. आपण कुठून सुरुवात करायची? वेअर टू स्टार्ट? वेअर टू स्टार्ट. आणि सेकंड फॉर्म्युला वेअर शुड वी स्टार्ट? वेअर शुड वी स्टार्ट. आपण रविवारी कुठे जायचं? वेअर टू गो ऑन संडे? वेअर टू गो ऑन संडे. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं बोलणार? वेअर शुड वी गो ऑन संडे? वेअर शुड वी गो ऑन संडे. आता तुम्ही अशा प्रकारे सब्जेक्ट आला तर तुम्ही कसं सेंटेन्स बनवायचं हे तुम्हाला कळालं. सब्जेक्ट नसला तर कसा तुम्हाला सब्जेक्ट अज्यूम करायचा हे सुद्धा तुम्हाला कळालं. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. तुला कधी फोन करू किंवा तुला कधी फोन करायचा. आता इथे बघा, कधीसाठी आपण इंग्लिशमध्ये व्हेनचा यूज करतो, बरोबर. जिथे जिथे आपण व्हॉट लिहिलं आहे तिथे तुम्हाला व्हेन ठेवायचं आहे, व्हेन लिहायचं आहे, आणि बाकी सेंटेन्स तुम्हाला ॲज इट इज बनवायचं आहे. बनवा मग. व्हेन टू कॉल यू? व्हेन टू कॉल यू कॅज्युअल सेंटेन्स. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट. व्हेन शूड आय कॉल यू? व्हेन शूड आय कॉल यू. थोडं मोठं जरी सेंटेन्स आलं तर तुम्हाला सांगितलं आहे जेही बाकीचं उरलं आहे या स्ट्रक्चरमध्ये जेवढं काही बसतं तुमच्या सेंटेन्समधलं ते तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं आहे.
आणि बाकीचं उरलेलं तुम्हाला वर्बच्या फर्स्ट फॉर्म नंतर बाकीचं तिथे ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे. कधी थांबायचं, वेन टू स्टॉप, वेन टू स्टॉप. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट, वेन शुड आय स्टॉप, वेन शुड आय स्टॉप. आता इथे सब्जेक्ट नाही आहे म्हणून मी सांगितलं अजून काय करणार तुम्ही, आय, कारण तुम्ही स्वतःबद्दल बोलत आहात. मी डॉक्टरकडे कधी जाऊ किंवा मी डॉक्टरकडे कधी जायचं, वेन टू विजिट डॉक्टर, वेन टू विजिट डॉक्टर. आणि वेन शुड आय विजिट द डॉक्टर, वेन शुड आय विजिट द डॉक्टर. क्लिअर झालं. नेक्स्ट, कोणाला विचारू, कोणाला, कोणालासाठी आपण इंग्लिशमध्ये होम किंवा हूचा यूज करतो, बरोबर. सिम्पली तुम्हाला आपण जिथे वेअर, वेन किंवा व्हॉट लिहिलं आहे तिथे फक्त तुम्हाला होम किंवा हू लिहायचं आहे आणि ॲज इट इज सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत. होम टू आस्क, होम टू आस्क कॅज्युअल सेंटेन्स. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट, होम शुड आय आस्क, होम शुड आय आस्क. मी उद्या कोणाला भेटू, होम टू मीट टुमॉरो, होम टू मीट टुमॉरो. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट, होम शुड आय मीट टुमॉरो, होम शुड आय मीट टुमॉरो. क्लिअर झालं गाईज. नेक्स्ट बघा, कोणतं पुस्तक घेऊ. आता इथे थोडा ट्विस्ट आहे. कोणतं पुस्तक घेऊ, कोणतंसाठी आपण विचचा यूज करतो, बरोबर. इथे गाईज थोडंसं फॉर्म्युले थोडेसे वेगळे आहेत. तुम्हाला पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये विच प्लस नाउन प्लस टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. आणि सेकंड फॉर्म्युल्यामध्ये विच प्लस नाउन प्लस शुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. अशा प्रकारे हे सेंटेन्स थोडंसं वेगळं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्स बनवायचे आहेत. याच्यामध्ये काय, फक्त तुम्हाला एक नाउन ॲड झालेला आहे. विच सोबतच तुम्हाला नाउन ॲड करायचं आहे. क्लिअर झालं. विच बुक टू बाय, विच बुक टू बाय म्हणजे तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत आणि त्या ऑप्शनमधून तुम्हाला एक चूज करायचं आहे. अशा वेळेस आपण विचची सेंटेन्स बोलतो, हे तुम्हाला माहीत असेल कारण आपण खूप सारे व्हिडिओमध्ये हे शिकलेलो आहोत. हे झालं आपलं कॅज्युअल सेंटेन्स. आणि जर तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायचं असेल तर विच बुक शुड आय बाय, विच बुक शुड आय बाय. कोणता पेन वापरू, विच पेन टू यूज, विच पेन टू यूज. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट, विच पेन शुड आय यूज, विच पेन शुड आय यूज. मी कोणता विषय निवडू. आता याच्यामध्ये सब्जेक्ट मेन्शन केलेला आहे तरीही तुम्ही दोन्ही प्रकारे बोलू शकता. विच सब्जेक्ट टू चूज, विच सब्जेक्ट टू चूज. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट, विच सब्जेक्ट शुड आय चूज, विच सब्जेक्ट शुड आय चूज. आय होप गाईज तुम्हाला आता हे कळलं असेल. ज्यावेळेस आपल्याला एकच सेंटेन्स आपण 2-3 प्रकारे बनवू शकतो त्यावेळेस इझी होतं आपल्याला इंग्लिशमध्ये बोलणं. गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असेल. गाईज व्हिडिओ थोडा युजफुल असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे.